विधानसभा निवडणुकीमध्ये जर स्वतः जयंत पाटील अलिबाग मुरुड मतदारसंघातून उतरले कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तर कशी लढत होईल ते? एकतर्फी लढत होईल अशासाठी, कारण जयंत पाटलाचा एकंदर कार्यप्रणाली बघितली तर सर्वसामान्य माणूस कधी स्वीकारणार नाही आहे. माझ्यासारखा सर्वसामान्य एक कार्यकर्ता लोकांनी स्वीकारला आणि कामास्वरूपात खऱ्या अर्थाने मी प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आज आपण बघितलं असेल की माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार हजारो कोटीची कामं चालू आहेत. किंवा रेवस कंद्रा ब्रिज असेल, साळाव ब्रिज असेल किंवा आगरदंडा ब्रिज असेल किंवा मुरुड रस्ता असेल किंवा इतर सगळे रस्त्यांची अवस्था अतिशय सुंदररित्या आहे आणि कार्यकर्त्यांची फळी खूप छान असल्यामुळे मला कुठे असं वाटत नाही. मुळात महायुतीकडे तटकरे साहेबांसारखं आता खासदार झालेत आमचे, त्यांचं एवढा वर्षाचा कार्यप्रवास आहे आणि जनमानसामधला नेता आहे, त्यांचाही आशीर्वाद माझ्या पाठी आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते माझ्या बरोबरती आहेत आणि आमच्या पक्षाचे एकंदर आमची कार्यकर्त्यांची संच फळी बघितली तर सर्वाधिक आहे. त्याच्यामुळे जयंत पाटील उभा राहो आणि कोणी राहो मला काय फरक पडत नाही, कारण माझ्या कामास्वरूपात लोक मला एकदा निश्चित देतील. आणि तुमचा जो प्रश्न आहे की कार्यकर्त्याचा आग्रह जयंत पाटलाला उभा करायचा असावा तर एकदा शेवटची त्याने ही जादू करून बघावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.